श्रीराम समर्थ। सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा मंगलमय दिवस आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं मंगलता प्रदान करणारा आहे। भगवान गणेशाची प्राणप्रतिष्ठा आपण सर्वजण आपल्या घरामध्ये करतो। आपण ज्या गल्लीमध्ये राहतो त्या कॉलनीमध्ये त्या गल्लीमध्ये आपण प्रार्थना करतो। आपल्या गावामध्ये धूमधाम भगवान गणेशाची मूर्ती आपण आणतो, बरोबर आहे ना। आजपासून एक गणेश भगवंताचा उत्सव, पुढचे 10 दिवस या उत्सवामध्ये आपण सर्वजण रममान होणार आहोत, यामध्ये थोडीही शंका नाही। पण आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं, भगवान गणेशाच्या स्वागताच्या निमित्तानं आपल्याशी थोडा संवाद साधावा यासाठी मी आपल्या समोर आहे। आपण गणपती बाप्पाला काय म्हणतो बरं? काय विघ्नहर्ता म्हणतो ना? काय मग आपल्या सर्व विघ्नांना दूर करणारा हा गणपती गणेश, या भगवान गणेशाची पूजा आपण ज्या भावनेनं ज्या श्रद्धेनं करतो, त्या भावनेनं त्या श्रद्धेनं आपल्याकडनं कृती होते का, याचाही विचार अत्यंत महत्वाचा आहे। बघा, भगवान गणेश म्हणजे बुद्धीची देवता आहे। भगवान गणेश आपल्याला ज्ञान प्रदान करणारी देवता आहे आणि भगवान गणेश आपल्याला समृद्धी प्रदान करणारी देवता आहे। एका भगवान गणेशाच्या पूजनानं या 3 गोष्टी आपल्याला मिळतात आणि ही सर्वसामान्य गोष्ट नाही बरं। नुसतं पूजन केलं आणि हे मिळालं असं होतं का? नाही। आपण बघा, प्रॅक्टिकल वातावरणामध्ये जगणारे सर्वजण आहोत आणि जोपर्यंत आपण प्रॅक्टिकल जीवन जगत नाही तोपर्यंत आपल्याला त्या पूजनाचा, त्या भक्तिभावाचा अर्थ हा समजणार नाही। माझ्या जीवनामध्ये भगवान गणेशाचं आगमन माझ्या परिवारामध्ये, माझ्या घरामध्ये मला करायचं असेल तर ते आगमन करताना आपण किती आनंदी असतो ना। मग तितकंच आनंदी आपल्या कृतीनं आपलं जीवन परिवर्तन करण्यासाठी आपण आहोत का, याचाही विचार आज करायचा आहे। त्या पद्धतीनं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे। भगवान गणेशाचं आगमन आपल्या घरामध्ये होणं, आपल्या ठिकाणी 3 गोष्टी आपण परिवर्तन करणं गरजेच्या आहेत। या 3 गोष्टी आपण जर परिवर्तन करू लागलो तर मला असं वाटतं आपण खऱ्या अर्थानं गणेश पूजन करू लागलो। खऱ्या अर्थानं पहिली गोष्ट, आपल्याला आपल्या अडचणीवर हिमतीनं तोंड देता आलं पाहिजे। गणेशाचं पूजन म्हणजे काय? अडचणीवर हिमतीनं आपण समर्थपणे सामोरं गेलं पाहिजे, त्याला तोंड देता आलं पाहिजे। अडचणी सहन करायच्या नाहीयेत बरं का, अडचणीवर मात करायची, हिमतीनं मात करायची। दुसरी गोष्ट, आपल्या कामाची सुरुवात, गणेशाचं पूजन म्हणजे काय? आपल्या कामाची सुरुवात सकारात्मक विचारानं नाही तर त्या विचारासह त्या कृतीनं आपल्याला करायची। आपले विचारही सकारात्मक पाहिजेत आणि आपली कृती सुद्धा सकारात्मक पाहिजे। त्या अर्थानं हे खऱ्या अर्थानं गणेश पूजन आहे। दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, भगवान गणेशाचं पूजन म्हणजे काय तर एकात्मता। सर्वांना एकत्रित यायचंय। केवळ म्हणजे परिवारानं तर एकत्र यायचंच आहे, पण परिवाराच्या बाहेर असलेल्या सर्वांना सुद्धा एकत्रित येऊन भगवान गणेशाचं पूजन करायचंय। कुणांना व्यर्थ हिनवावे, कुणांना व्यर्थ शिनवावे, ही भावना देणार खरं चिंतन काय असेल तर ते गणेश पूजेचं चिंतन आहे। आणि या पूजनाच्या माध्यमातून, आजच्या चतुर्थीच्या माध्यमातून या 3 गोष्टी आपण आपल्यामध्ये आत्मसात करणं गरजेचे आहेत। बघा, हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून चालत आलेला आहे। काही आजचा 2-3 वर्षाचा उत्सव नाही हा। महाराज सुद्धा या उत्सवाला अतिशय आनंदानं सर्वांना एकत्रित येऊन हा उत्सव त्या काळात सुद्धा
करत होते. पण नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध सर्वांना एकत्र आलं पाहिजे हा विचार लोकमान्य टिळकांनी मांडला आणि उत्सवाच्या माध्यमातून हे सर्वजण एकत्रित येऊ शकतात. आणि उत्सवाच्या माध्यमातून एकत्रित येणं हे सर्वांगानं चांगलं असतं बघा. या उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला अजून 3 गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. हा उत्सव आहे कशासाठी? पहिली गोष्ट एकता, एकीचं बळ काय असतं हे उत्सवाच्या माध्यमातून समजतं. आणि एकीचं बळ या गणेश उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांना आपल्या समोर ठेवलं. घरामध्ये असलेला उत्सव लोकमान्य टिळकांना बाहेर आणला आणि सर्वांना एकत्रित केलं. दुसरी गोष्ट मला सांगा, गणेशाची मूर्ती कधी लोखंडाची पाहिली आहे का आपण? नाही. गणेशाची मूर्ती आहे ती मृत्तिकेची. याचा अर्थ असा आहे की प्रदूषण कुठल्याही पद्धतीचं झालं नाही पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे. आणि ही स्वच्छता आपल्या अंतरंगात पण असावी, बाहेर पण असावी. काय? आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आपली संस्कृती आपल्याला जपता आली पाहिजे. परंपरा तर आपण जपणं गरजेचंच आहे, पण या परंपरेसोबत बघा गणेश उत्सव काय देतो? एक आपल्याला जबाबदारी देतो. जबाबदारी शिकवण्याचं काम गणेश उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला करता येतं. एक बघा, भगवान गणेशाचा एक सर्वात महत्वाचा गुण, तसं भगवान गणेश तर गुणांची खाण आहेत, पण भगवान गणेशाचा एक सर्वात महत्वाचा गुण आहे आज्ञापालन. आज गणेशाच्या मूर्तीचं घरामध्ये आगमन होत असताना, गणेशाचं पूजन आपल्या घरामध्ये आपण करत असताना हाही विचार आपण केला पाहिजे, आपण आज्ञापालन तर करतो ना, आज्ञापालन असावं. आपण भगवान गणेशाचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणा बरं, जरा आणा, थोडा वेळ आणा. तसं आज आपण तर पूजन करणार आहोत, पण आपल्या डोळ्यासमोर गणेशाचं स्वरूप आणल्यानंतर मला सांगा, आपल्याला गणेशाचं मस्तक हे मोठं दिसतं की नाही? काय कारण असन गणेशाचं मोठं मस्तक असण्याचं? काय कारण असन भगवान गणेशाचे डोळे बारीक असण्याचं? काय कारण असन भगवान गणेशाचे कान सुपासारखे असण्याचं? काय कारण असन? काय कारण असन भगवान गणेशाचं मुख हे लहान असण्याचं? काय कारण असन? कधी शोध घेतला आपण? बघा, भगवान गणेश म्हणजे प्रॅक्टिकल जीवन कसं जगावं हे जगवून दाखवणारी देवता म्हणजे भगवान गणेश. प्रॅक्टिकल जीवन. तुम्हाला फुकटचं काही मिळणार नाहीये. ज्ञान मिळवायचं असेल तरी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला स्वच्छता पाहिजे असेल तरी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. समृद्धी पाहिजे असेल तरीही तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. विना प्रयत्नेनं काही नाहीये. आणि त्यामुळं बघा, मस्तक, या मस्तकाच्या माध्यमातून आपल्या डोळ्यासमोर येतं की आपल्या विचाराची प्रगल्भता मोठी असली पाहिजे, हीन विचार नसावेत. बघा, भगवान गणेशाचं मस्तक मोठं आहे, विचार मोठे असावेत. दुसरी गोष्ट, भगवान गणेशाचे कान हे पण मोठेत. बघा, भगवान गणेशाच्या कानाच्या पाठीमागचं रहस्य काय? सुपासारखे कान म्हणजे काय? तर बघा, जितकं चांगलं तुम्हाला ऐकता येईल तितकं चांगलं तुम्ही ऐका, ऐकत राहा. श्रवणम, नवविधा भक्तीमध्ये सुद्धा श्रवण ही पहिली भक्ती सांगितली आहे. ऐका, जिथं जिथं चांगलं मिळेल तिथं तिथं तुम्ही ऐकत राहा, चांगलं ऐका. मोठे कान असावेत ऐकण्यासाठी. तिसरी गोष्ट, भगवान गणेशाचे डोळे हे बारीक आहेत. बघा, काय कारण आहे? म्हणजे लवकर झोप लागावी म्हणून बारीक डोळे नाही आहेत. बारकाईतलं बारीक म्हणजे बारीकातली बारीक वस्तू सुद्धा, वस्तूच नाही तर बारीक नजरेनं सगळं बघा. बारीक नजरेनं, बारकाईनं सगळं तपासा आणि मग विचार करा पुढे जायचं की नाही जायचं. बारकाईनं तपासा. अजून महत्वाची गोष्ट, भगवान गणेशाचं मुख हे पण लहान आहे ना.
मग या लहान मुखाच्या पाठीमागचा दृष्टिकोन काय? कमीत कमी बोला. काय एक सांगू तुम्हाला, जो जास्त बोलतो ना त्याचं कोणी ऐकत नाही. जो कमी बोलतो, कमी बोलणाऱ्या व्यक्तीचा प्रभाव हा समाजावर पडतो, हा कुटुंबावर पडतो. आणि म्हणून आज भगवान गणेशाचं पूजन, या पूजनाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी येण्यासाठी भगवान गणेशाचं पूजन आहे. भगवान गणेशाचं पोट मोठं आहे. कशासाठी? मोदक खाऊन पोट मोठे झालं नाहीये. काय मोठं असण्याचं कारण काय? भगवान गणेशाचं पोट मोठं आहे याचं कारण अपराधाला आपल्याला पचवता आलं पाहिजे. अपराधाला पचवता आलं पाहिजे. आज या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आपल्याला भगवान गणेश संपूर्ण अंगानं समजावेत यासाठी पूजन महत्वाचं आहे, उत्सव महत्वाचा आहे. आणि हा उत्सव, हे पूजन आपल्या जीवनामध्ये यावं असं वाटत असेल तर ही कृती सुद्धा आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे, हेच आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना परत एकदा या पवित्र गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या एक भगवान गणेशाबद्दलचं नवीन चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल. आज इथेच थांबतो. गणपती बाप्पा मोरया. श्रीराम समर्थ.